राज्यातील 29 महानगरपालिकेतील महापौर पदासाठी आज आरक्षण जाहीर करण्यात आलं। नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीमध्ये आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे। 50% महिला आरक्षणाचा नियम लागू केल्यानं राज्यातील 15 महापालिकांवर महिला राज असणार आहे, तर 14 ठिकाणी सर्वसाधारण वर्गाला संधी मिळणार आहे। महिलांना वेगवेगळ्या 50% आरक्षणानुसार 4 महापालिकांमध्ये ओबीसी महिला तर 9 महापालिकांमध्ये खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षण लागू होणार आहे। मुंबई पुण्यात सर्वसाधारण महिला राज असेल, तर ठाण्यामध्ये अनुसूचित जाती आणि केडीएमसी मध्ये अनुसूचित जमातीचा महापौर असणार आहे। तर पाहूयात कोणकोणत्या महानगरपालिकांमध्ये कोणतं आरक्षण जाहीर झालेलं आहे। अकोल्यामध्ये ओबीसी महिला आरक्षण जाहीर झालेलं आहे। तर परभणीमधून सर्वसाधारण वर्गातून ही जागा राखीव झाली आहे। पनवेलमध्ये ओबीसी आरक्षण जाहीर झाले आहे। कोल्हापूरमध्ये देखील ओबीसी आरक्षण। अमरावतीची जागा ही सर्वसाधारण वर्गातून राखीव झाली आहे। चंद्रपूरमध्ये ओबीसी महिला महापौर असणार आहे। इचलकरंजीमध्ये देखील ओबीसी महापौर असेल। जळगावमध्येही ओबीसी महिला महापौर असणार आहे। अहिल्यानगरमध्ये ओबीसी महिलांसाठी ही जागा राखीव झाली आहे। वसई-विरारमधून सर्वसाधारण वर्गातून ही जागा राखीव झाली आहे। जालन्यामधून अनुसूचित जाती महिलांसाठी हा वर्ग राखीव झालेला आहे। छत्रपती संभाजीनगरची जागा देखील सर्वसाधारण वर्गामधून राखीव झालेली आहे। मुंबईमध्ये देखील सर्वसाधारण महिला महापौर असेल। नागपूरमध्येही सर्वसाधारण वर्गामधून महिला महापौर निवडली जाईल। मालेगावमध्येही सर्वसाधारण महिला महापौर असेल। नाशिकमध्ये सर्वसाधारण महिलांसाठी ही जागा आरक्षित झाली आहे। नवी मुंबईमध्येही सर्वसाधारण महिला महापौर असेल। पुण्यामधली जागा देखील सर्वसाधारण वर्गामधून राखीव झालेली, या ठिकाणी सर्वसाधारण महिला महापौर पदाच्या जागेवर असेल। पिंपरी चिंचवडमध्ये सर्वसाधारण महिलांसाठी ही जागा राखीव झालेली आहे, या ठिकाणी आरक्षण जाहीर झाले। सोलापूरमध्ये सर्वसाधारण आरक्षण जाहीर झालेले, म्हणजे ओपन कॅटेगरीमधून हे आरक्षण जाहीर झालेले आहे। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये ही सर्वसाधारण वर्गामधून आरक्षण जाहीर झाले। मीरा भाईंदरमध्येही सर्वसाधारण महिला प्रवर्गातून महापौर निवडली जाईल। ठाण्यामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातून महापौर निवडला जाणार आहे। उल्हासनगरमध्ये ओबीसी प्रवर्गातून आरक्षण जाहीर झाले। कल्याण डोंबिवलीमध्ये अनुसूचित जाती म्हणजेच एसटी मधून हे आरक्षण जाहीर झालेले आहे। अनुसूचित जमातीमधून हे आरक्षण जाहीर झाले आहे। धुळ्यामध्ये सर्वसाधारण महिला प्रवर्गातून आरक्षण जाहीर झाले। भिवंडी निजामपूरमध्ये अनुसूचित जाती म्हणजेच एससी प्रवर्गातून महापौर निवडला जाईल। वसई-विरारमध्ये सर्वसाधारण प्रवर्गामधून म्हणजेच ओपन कॅटेगरीमधून महापौराची निवड केली जाईल। लातूरमध्ये अनुसूचित जाती महिला प्रवर्ग जाहीर झाला आहे।